आणि मागच्या त्यांच्या महान भक्ताचं दर्शन झालं. गोदावरीच्या पवित्र असणार त्या ठिकाणी असणाऱ्या गंगेचं दर्शन झालं. त्याच्या खुशीमध्ये असणार आहे. कारण शक्ती प्रसंगाचा कार्यक्रम म्हणून आजचा दिवस असणार धन्य असं नाचार सांगतात. कारण काय नाही विचार करतोय, कारण आपण एवढा रावण असणार मला तर एवढं लंकेच आजही राजकीय म्हणतोय, पण मी वेळ्या आणि या राज्याचा काय अर्थ आता थोडा विचारात गोंधळा त्या ठिकाणी काय नेहमी पडलेला आहे. आता नव्हता रावण येते तरी रावणाची करील घाताके या परिसांमध्ये होईला मागे काही कारण त्या ठिकाणी काय विचार करतोय. ह्याला नाही म्हणा की ऐकणार नाही महामारी, पण आपल्या दुष्ट रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा आणि त्या महान संतांच्या हातानं मरण बरं असा एक मार्ग योग्य मार्ग असणं काळनिमित्त अवलंबलेला आहे. हनुमान सभाये श्री रघुनाथ श्रीरामचंद्र सदा दुदता होता त्याचे निहाते हात कृतार्थी झालो. कारण त्या ठिकाणी राम कसा कोण वापरा कशीच राम भक्त करणार आणि दीनगती हाती धंदा गोविंदाची पवाई अशी अवस्था त्या मारुती रायाचे. आणि त्या मारुती रायाच्या हाताने मरण आलं आणि मी धन्य झालो असं कोण काय मनोमन विचार करत आहे. तुझी आशा सामर्थ्य विचार केला मनात हे राजे आणि तुम्ही राजे तुमची आज्ञा कोण बोलू शकते. तुम्ही म्हणता ते करावे करावे असं त्या ठिकाणी काळजी रावणार समोर बोलत आहे. तुझे उत्तर करून नमस्कार विचार उचलला. चिंता करू नका, आता जातो म्हणून खरं काळने मी निघायच्या तयारीला लागलेला आहे. माया केली होती कारण त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी काय निघालेला आहे. माया करून लागेल काय काय केले तेही नाचला त्या ठिकाणी सांगणारे संपूर्ण ठिकाणी मारुती रायाच्या अगोदर त्या ठिकाणी काळजी पोहोचलेला आहे. तिथे नुसता थांबणार नाही. त्या ठिकाणी सुंदर आपल्याला आश्रम तयार केलाय. एवढ्यावरच नाही त्या ठिकाणी आणि पाण्याचे तयार केले. नेहमी आपला बाग बगीचे लावले. त्याला आपला नुसतं बगी झाडच लावलंय. तेव्हा फळानं भरून झाले गेले. गेले उदर कारण त्या ठिकाणी पूर्ण मास आटलेले होत असताना त्या ठिकाणी पार असताना खाली गेले आता असताना महान तपस्वी त्या ठिकाणी कारण मी बनलेला आहे.
पके वारले सुदुपार अतिविचित्र वासती कारण त्या ठिकाणी सगळ्यात असताना त्या शेंगदाण्याच्या असणार केस कसे वाढले आणि नख कसे वाढलेले एकदम असणार महान तपस्याचं रूप काळ नेहमीनं धारण केलेलं आहे. का कमळात निगुणा देते सात वानप्रस्थ रूप देत गप करीत एकाग्र कारण त्या ठिकाणी आपण अवस्था गेली असणार ध्यान लावलेलं असणार आणि महान तपस्यासाठी असणार ध्यान लावून त्या ठिकाणी काळ नेहमी मारुती राहायची वाट पाहत आहे. हाती घेऊन गपमाई बुबुळे गेली भोया कळी जशी केसरी मुद्रा लागली तैसी सेली दिसत आणि त्या आहे. ठिकाणी कुठं घोरटत असतात ना त्या ठिकाणी आपण सकाळी गंगेच्या काठचा एखादा बगडा बसावा असणार आणि अर्धा पाय वरी उचलते डोळे आपलं शांत त्या ठिकाणी अर्धे लावलेले अर्धे उघडलेले अर्धा तो काळ नेहमी त्या ठिकाणी माणूस राहायची वाट पाहत आहे. वल्लासन करून एकाग्र मना भगवत धावनी ध्यान पायावर गव्हाण कपिले कारण त्या ठिकाणी आता बघण्यासारखं ध्यान धरून असणार मारुतीला कुंकून येतात कसे येतात आता आपल्याला बारीक नजरेनं तो काय नेहमी निरीक्षण करत आहे. उदका माझ्या शब्द जैसा कोणी सात्विक जलवासी पुण्य तुलक आयता देख दिसत आणि समोरच्या व्यक्तीला असं भासू लागले बाबा आपण हे आपला ऋषी आपला महान ऋषी असतील किती वर्ष असलेले किती योगापासून तप करत असतील अशा समोरच्या व्यक्तीला वाटाल असं त्याने असं त्या ठिकाणी वेश धारण केलेलं आहे. मत्स्याच्या दृष्टी तरी कटकोळी सगळागी ते निराशेत कपट मेली गप्यान मनसई पाहत असे कारण त्या ठिकाणी एकदम आपल्याला एखाद्या महान तपस्यासारखी त्याची आपण शैली आपल्याला दिसू लागलेली आहे. तर दर्शन दिसे भागी जैसी मुसवतली आगी ही वर्षाचे पूजकरी दिसे वेगी रावत कारण त्या ठिकाणी आपल्या वरी बघू लागला त्या ठिकाणी आपल्याला एक आपल्याला खूप आपल्या त्या ठिकाणी प्रकाशमान असता कोणीतरी एक असं दिसू लागलेलं आहे. ही माणूस वेळेला दिसते राहुला नात्रे शेष बनावून निष्ठला महिने गाला जरावा त्या ठिकाणी निघालेलं आहे किंवा एखादा असताना त्या ठिकाणी शेषाच्या असताना त्या ठिकाणी मणी असताना कसा असताना प्रकारे ठेवून असतात जसा असताना दिसू लागलेला आहे. हाय शंकर कपिनाथा आले कोलकाचे माता जे कदा कांत राक्षस सीता धीर सर्वथा नगरे कारण त्या ठिकाणी असं मावसाचं उद्यान असतं त्या ठिकाणी असं येऊ लागले काळीने पाहू लागलेलं आहे. डोळा बळी हातावरी वेंगडी पडली मनाची मुकुंडी लागत बोंडी त्याच्यानी कारण त्या ठिकाणी मावसा नुसतं पाहिलं असं येत असतं तर ध्यान असतं मग करायला लागला त्या ठिकाणी असतं हात वाकले झाले डोळे पांढरे काढले मी केले आहे. मग सावध होणी बाई विचारून या पुढेच देही म्हणे मला आले काही आठवण नाही कार्यात कारण त्या ठिकाणी मुठीत पडल्या सावध राहिल्यास नाही तिकडून तुकडा मी कशाला आलो आणि काय करायलो कारण मी काम कामासाठी आले कामाची आठवण विसरलो असं त्या ठिकाणी काही विचार करत सकल जन्माचे निरसार मग कोण आले साचार आणि मी गुचित पामर स्वत विचार पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठरला कारण आता आपलं पुण्य फळलेले आणि संतांची दर्शन असणं होणार आहे कारण त्या संतांच्या हातून मला आपला मुक्ती मिळणार आहे हे आपला भाग्याचा दिवस आलाय त्याचे मी आपल्या त्या ठिकाणी आपलं मला भान नाही आता काय नाही विचार करत आहे. न्याय स्वामी कार्य सारावे येते मी मुक्त व्हावे कपी हस्ते ते विचारून कार्या मूर्छित चित्ते परिलो काम करा नाहीतर आपल्या आपल्या मारुतीच्या मायाचा राम भक्ताच्या हाताला मागा उभ्या राहावा हे दोन्ही कामं महत्वाचे हे तुम्ही मी आता मूर्छित पडलो हे माझं अज्ञान आहे असं त्या ठिकाणी
ठिकाणी मी बोलत आहे आईसे विचारून मन स्वस्त बसला सनी कपिली देखला दुरोनी मला धावोनी केथे कारण आला आता मागता कार्य आता नगर गेली कारण महान संत बोलते असणार आहे आणि संत घेतात म्हणून आता मागताय असणार संताच्या दर्शनासाठी असणार खाली उतरलेले आहे दुरोनी देखला कापासा सीता कपीचे मानस भरला सर्वांनी उल्हास रुधिर मनास कारण त्या केसाला ठिकाणी गुरुनी देखला तापस असणार आणि संत तेव्हा कारण मारुतीच्या मनात आनंद झाला आणि मारुती त्या ठिकाणी काय करत आहे हनुमान श्रीराम किंकर राम रूप चराचर जेथे सर्व साचार प्रेमा थोर श्रीरामी कारण प्रेम थोर श्रीरामी असणार आणि हे असणार रामाचा मंत्र वाक्य असणार आणि हे रामाचं भजन करत असणार आहे आणि हेच असणार त्या रामाचे भक्त आहे असं त्या ठिकाणी मारुतीला त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे शास्त्रे शांतव्रती ते जगाते तैसेची लेखती तेईसेची उपपती श्लोक संपती आणि त्याची वृत्ती त्या ठिकाणी अशी असणार कारण या भक्ताला भक्त समजतो दुर्जन आहे त्याला दुर्जनाचा भासतो असं मारुती असणार त्या ठिकाणी महान वैष्णव भक्त आहे म्हणून समोरची व्यक्ती असते त्याची दृष्टी त्या ठिकाणी राम वय बनलेले म्हणून असणार सगळं जगत केलं असणार राम दिसू लागलेला आहे राजा रामचंद्र भगवान